प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार। आज आपण इयत्ता 7वीचा 12वा जो पाठ आहे सलाम नमस्ते हा पाठ या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। हा पाठ अभ्यासण्या अगोदर आपण या पाठाच्या लेखिका सुधा मूर्ती यांचा थोडक्यात परिचय त्या ठिकाणी पाहूया। प्रसिद्ध लेखिका वाईज अँड अदरवाईज, सामान्यातले असामान्य, अस्तित्व, आजीच्या पोतडीतल्या गोष्टी, आयुष्याचे धडे गिरवताना, बकुळा, गोष्टी माणसाच्या इत्यादी पुस्तके प्रसिद्ध। म्हणजेच या ठिकाणी सुधा मूर्ती यांच्या ज्या प्रसिद्ध पुस्तकं आहेत ते पुस्तकं आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। ही जी पुस्तकं आहेत त्यांनी कोणकोणती पुस्तकं लिहिले, बकुळा या पुस्तकाचे लेखक कोण, असा तुम्हाला जनरल नॉलेजचा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये असे प्रश्न येऊ शकतात। त्याच्यामुळे हा जो लेखकांचा किंवा लेखिकेचा जो परिचय आहे तो परिचय आपण त्या ठिकाणी व्यवस्थित वाचायचा आहे। म्हणजे वाईज अँड अदरवाईज या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की सुधा मूर्ती, बरोबर। म्हणजे त्याच्यासाठी हे जे परिचय आहे तो परिचय देखील आपण व्यवस्थित वाचणं आणि पाठ करणं गरजेचं आहे। प्रस्तुत पाठ पुण्यभूमी भारत या कथासंग्रहातून घेतलेला आहे। सुधा मूर्ती यांच्या मूळ इंग्रजी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे। आता या पाठामध्ये सलाम नमस्ते, सलाम म्हणजे काय तर नमस्कार, बरोबर। सलाम हा जरी आपल्याला म्हणजे कुठं जरी आपल्याला वाटत असेल की मुसलमान लोक सलाम करतात, बरोबर नाही, सलाम म्हणजे याचा अर्थ काय आहे तर सलामचा अर्थ आहे नमस्कार। मग या पाठामध्ये सुधा मूर्ती यांनी काय सांगितलं आहे किंवा हा पाठ त्या ठिकाणी काय आपल्याला बोध देणार आहे किंवा या पाठामध्ये काय आहे तर अत्यंत गरीब परिस्थिती असूनही माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती, दुसऱ्याच्या दुःखाविषयीची जाणीव इत्यादी गुण शेख महम्मद व त्याची मृत्यूच्या दारात उभी असलेली बहीण जुबेदा यांच्या ठाई दिसून येतात। म्हणजे या पाठामध्ये आपल्याला जरी गरीब परिस्थिती असेल, हालाकीची परिस्थिती असेल तरी देखील एक सुसंस्कृतपणा, एक प्रामाणिकपणा आणि कष्टाळू वृत्ती याचं दर्शन आपल्याला शेख महम्मद ही जी व्यक्ती आहे आणि त्यांची बहीण जुबेदा यांच्याकडून आपल्याला दिसून येते। प्रस्तुत पाठात लेखिकेने याचे अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन केलेले आहे। म्हणजे हृदयस्पर्शी म्हणजे कसं तर आपल्या काळजाला भिडणारं असं वर्णन या ठिकाणी सुधा मूर्ती यांनी या पाठामध्ये केलेलं आहे। चला तर मग आपण लगेचच पाहूया हा पाठ आणि त्या पाठाचं व्यवस्थित आणि सुंदरसं स्पष्टीकरण। शेख महम्मदचं एक छोटंसं दुकान होतं। आता शेख महम्मद हा जो मोमेडियन समाजाचा माणूस होता त्याचं एक छोटंसं काय होतं दुकान होतं। तो वह्याची किरकोळीने विक्री करायचा। म्हणजे त्याचं छोटंसं दुकान होतं आणि तो काय करायचा वह्या विकायचा। दरवर्षी जून महिन्यात मी त्याच्याकडून मोठ्या संख्येने वह्या विकत घेत असे। लेखिका सुधा मूर्ती सांगतात की दरवर्षी मी काय करायचे सुट्टीमध्ये किरकोळीने काय करायचं या ज्या वह्या आहेत त्या वह्या विकत घ्यायचे। म्हणजे किरकोळ जरी दुकान असलं परंतु मोठ्या संख्येने काय करायचे लेखिका त्या ठिकाणी त्याच्याकडून वह्या विकत घेत असायच्या। आम्ही त्या झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वाटत असो। म्हणजे ह्या घेतलेल्या वह्या लेखिका काय करायच्या झोपडपट्टीतल्या जे शाळकरी मुलं होते, शाळेत जाणारी मुलं होते, ज्यांची परिस्थिती त्या ठिकाणी वह्या घेण्याची नाही अशा मुलांना त्या ठिकाणी काय करायच्या या सुधा मूर्ती वह्या वाटप करायच्या। त्यांचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळ होतं। दुकानाची जागा भाड्याची होती। शेख महम्मद फार संकोची स्वभावाचा होता। आता संकोची स्वभाव याचा अर्थ कोणाला माहिती आहे का? संकोची स्वभावाचा म्हणजेच त्या ठिकाणी लाजळू वृत्तीचा। संकोची स्वभाव होता, त्याचा लाजळू होता, तो काय असं जास्त बोलत नव्हता, बोलघेवडा नव्हता, तो लाजायचा। तो वह्या आणून आमच्याकडे पोहोचवायचा। आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला तसे कळवायचो, मग तो येऊन चेक घेऊन जायचा। म्हणजे ऑफिसच्या जवळच दुकान असल्या कारणामुळं ते काय करायचं वह्या त्या ठिकाणी त्या ऑफिसमध्ये आणून ठेवायचा आणि ज्या वेळेस ऑफिसचा जो चेक आहे
म्हणजे वह्यांची जी किंमत आहे ती किंमत त्या ठिकाणी रोख स्वरूपात न देता ते काय करायचे, चेकनी व्यवहार असायचा. आणि ते चेक माहिती आहे तुम्हाला सर्वांना. हां, बँकेमध्ये पहा चेक पुस्तक भेटतं. म्हणजे आपल्याला जर एखाद्याला पैसे द्यायचे असतील तर रोख स्वरूपात न देता एक काय असतो, एक दस्तऐवज असतो थोडक्यात, आणि त्याच्यामध्ये भरपूर सारे चेक असतात. आणि त्या चेकमधला एक चेक आपण काय करत असतो, त्या समोरच्या व्यक्तीला देत असतो. म्हणजे लिगली जे पैशाचं ट्रान्सफर आहे ते लिगली पैशाचं ट्रान्सफर होण्यासाठी हा चेक खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो. पहा, मग आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला तसं कळवायचो, मग तो चेक घेऊन जायचा. एकदा असाच तो आमच्या ऑफिसात आला होता. त्यावेळी आम्ही सर्वजण मिठाई खात होतो. मी शेखच्या हातावर मिठाई ठेवली पण त्याने ती खाल्ली नाही. पहा बरं का. आता लेखिका सुधा मूर्ती सांगतात की एकदा असाच तो आमच्या ऑफिसात आला. कोण आला? शेख. हा, शेख कोण? शेख महम्मद आला. आणि ऑफिसात आल्यानंतर त्यावेळी सर्वजण काय करत होते, मिठाई खात होते. मी शेखच्या हातावर मिठाई ठेवली, म्हणजे सुधा मूर्तींनी काय केलं, शेखच्या हातावरती मिठाई ठेवली पण त्याने ती काय केली, खाल्ली नाही. त्यावेळेस का रे शेख, तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का? पहा, म्हणजे या ठिकाणी मधुमेहाचं दुखणं वगैरे म्हणजे पहा, तुम्ही माहिती आहे आपल्याला सर्वांना की डायबिटीस, बरोबर नाही. जर साखर असेल, मधुमेहाचं दुखणं जर असेल तर लोक काय करत नाहीत, मिठाई खात नाहीत, गोड खात नाहीत. म्हणून या शेखने काय केलं, मिठाई तर घेतली पण तो खायना. त्यावेळेस त्या लेखिका म्हटल्या, का रे शेख, तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का? तो काय म्हणतो, नाही मॅडम, खाऊ घरी न्यावा म्हटलं, घरात लहान मुलं आहेत, माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त. पहा, तो शेख महम्मद काय म्हणतोय की मला वाटतंय की हा जो खाऊ आहे तुम्ही दिलेला तो काय करावा, मला वाटतंय की घरी न्यावा. आणि घरी नेल्यानंतर घरात लहान लहान मुलं आहेत आणि त्या लहान मुलांना माझ्यापेक्षा त्याची गोडी जास्त. म्हणजे पहा, गरीब परिस्थिती असल्या कारणाने तो आपल्या मुलांना खाऊ घरी नेऊ शकत नव्हता. त्याच्यामुळे मिळालेलं जे इतरांनी दिलेली जे खाऊ आहे तो घरी नेण्याचा त्याचा काय होता, एक छोटासा केविलवाना प्रयत्न होता. तुला किती मुलं आहेत मी विचारलं. ती तेवढीशी मिठाई घरी जाऊन पुरली असती की नाही कोणास ठाऊक. पहा, तुला किती मुलं आहेत हे त्या लेखिकेने विचारलं आणि ती एवढीशी मिठाई घरी जाऊन ती मुलांना पुरली असती का, हा प्रश्न तिच्या मनामध्ये त्या ठिकाणी घुळू लागला. मॅडम, मला एक मुलगी आहे, शिवाय माझी पावर का भाची पण माझ्याकडे असते. का बरं तुझी भाची तुझ्याकडे का असते? पहा, म्हणजे आता त्या ठिकाणी लेखिका त्याला प्रश्न विचारायला लागल्या की आता तो काय करतोय, मिठाई खात नाही. त्यावेळेस त्याने सांगितलं की माझी एक मुलगी आहे आणि भाची पण माझ्याकडेच असते. त्यावेळेस शेख महम्मदने काय सांगितलं, भाची पण माझ्याकडेच असते. त्यावेळेस सुधा मूर्ती विचारतात, का बरं तुझी भाची तुझ्याकडेच का असते? त्यावेळेस तो सांगतो, माझी बहीण जुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडेच राहते. पहा, म्हणजे तो काय सांगतो की विधवा. विधवा म्हणजे काय, कोण मग सांगतं रे विधवा कशाला म्हणायचं? विधवा, हा सांग सांग ना बाई, सांग संकेत सांग, विधवा कशाला म्हणायचं? विधवा, हा, जिचा पती मरण पावला आहे अशी स्त्री, तिला काय म्हणायचं? विधवा, बरोबर. आता पहा, मला ते ऐकून शेख बद्दल वाईट वाटलं. तो एक छोटा दुकानदार होता, तो काही खूप कमवत नव्हता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाविषयी आणखी माहिती काढावीशी मला वाटली. जुबेदा काय करते? पहा, आता मग लेखिकेला वाटलं की आता आपण त्या ठिकाणी जे शेखचं कुटुंब आहे त्या कुटुंबाविषयी माहिती काढूया. म्हणून तिने त्या ठिकाणी प्रश्न केला शेख महम्मदला की जुबेदा काय करते? त्यावेळेस तो सांगतो, ती उत्तम शिवणकाम करते. काय करते? शिवणकाम. ती आणि माझी बायको अशा दोघीजणी मिळून घरी शिवणाचा व्यवसाय करतात. पहा, म्हणजे शिवणकाम करायचं, कपडे शिवायचे, हे काम त्या ठिकाणी जुबेदा आणि शेख महम्मदची बायको करत होत्या. पहा, अल्लाची मेहरबानी आहे, आमचं छोटंसं भाड्याचं घर आहे, आम्ही समाधानी आहोत. पहा,
तो त्या ठिकाणी अल्लाचं म्हणजे त्यांचा जो देव आहे त्या अल्लाचं ते काय करतात, मेहरबानी आहे आमचं घर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालतंय आणि आम्ही त्याच्यामध्ये समाधानी आहोत. त्याचं हे उत्तर माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलं. पहा म्हणजे या ठिकाणी त्याचं जे उत्तर आहे त्याने जे त्या ठिकाणी बोलले त्या ठिकाणी ते लेखिकेच्या हृदयाला स्पर्श करून गेलं. आजकालच्या जगात समाधान हा शब्द तसा दुर्मिळच झाला आहे. पहा म्हणजे त्या ठिकाणी सांगतायत लेखिका की आजकालच्या जमान्यामध्ये समाधान हा शब्द अत्यंत दुर्मिळ झालेला आहे. म्हणजे अशी व्यक्ती नाही की ती समाधानी आहे, परंतु हा शेख मोहम्मद सांगतोय की माझं छोटंसंच कुटुंब आहे, या छोट्याशा कुटुंबामध्ये मी काय आहे, समाधानी आहे. आमचा जो व्यवसाय चालला आहे किंवा माझं दुकान आहे, घरी शिवणकाम आहे, छोटंसाच संसार आहे, परंतु या संसारामध्ये मी काय आहे, समाधानी आहे. असं त्याचं उत्तर ऐकल्यानंतर त्या ठिकाणी लेखिका काय झाल्या, एक त्यांच्या मनामध्ये हृदयाला त्या ठिकाणी ती गोष्ट स्पर्श केली आणि त्यांना हा समाधान हा शब्द ऐकून त्यांना खूप काय वाटलं, एक हायसं वाटलं, बरं वाटलं. असेच काही महिने लोटले आणि एक दिवस शेखचा मला फोन आला, मॅडम या खेपेला मला तुम्ही चेक ॲडव्हान्समध्ये देऊ शकाल का. पहा आता या ठिकाणी काय केलं की ॲडव्हान्स म्हणजे अगोदर, पहा म्हणजे ह्या द्यायच्या अगोदर तुम्ही काय करता, मला ॲडव्हान्समध्ये चेक देता का. म्हणजे आपण जसं ॲडव्हान्स पैसे घेतो ना कधी, आता पहा ज्या वेळेस दिवाळी असेल बरोबर नाही, त्यावेळेस मग आपल्याला काय केलं जातं, बोनस दिला जातो किंवा ॲडव्हान्स म्हणजे अगोदरचे पैसे दिले जातात, ते नंतर काय केले जातात, कट केले जातात. परंतु त्या ठिकाणी काय केलं जातं, ॲडव्हान्स म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काय केले जाते, अगोदर पैसे दिले जातात. असे पैसे तुम्ही मला देताल का, हा प्रश्न त्या ठिकाणी शेखने फोनवरतीच काय केला, मॅडमला विचारला. आणि त्यावेळेस मॅडम त्याला म्हटल्या, का बरं शेख, काही खास कारण. तो म्हणतो, होय मॅडम, जुबेदाला कॅन्सर झालाय, उद्या तिचं ऑपरेशन आहे. पहा म्हणजे त्या ठिकाणी जुबेदा कोणाची बहीण, शेख मोहम्मदची बहीण, तिला काय झालाय, कॅन्सर झालाय. कॅन्सर म्हणजे कोणता रोग, कर्करोग. पहा म्हणजे कर्करोगालाच काय म्हणतात, कॅन्सर म्हणतात. आणि या कॅन्सरवरती काही इलाज नसतो, परंतु तरी देखील आता टेक्नॉलॉजी वाढली आणि त्याच्यामध्ये आता कॅन्सर जाणारी व्यक्ती ती बरेच काळ जगू शकते. त्याच्यामुळं आता या जुबेदाचं काय करायचंय, ऑपरेशन करायचंय, उद्या ऑपरेशन आहे, मग त्यामुळे तुम्ही मला ॲडव्हान्स चेक देता का, हा प्रश्न त्या ठिकाणी शेख मोहम्मदने मॅडमला केला. मी ताबडतोब ऑफिसात निरोप ठेवून चेक त्याच्या घरी लगेच पाठवून दिला. पण त्याच्याबद्दल मनात, पहा म्हणजे लगेच ताबडतोब तिने काय केलं, ऑफिसात निरोप ठेवून चेक त्याच्या घरी पाठवून दिला. पण त्यांच्याबद्दल मनात विचार येऊन मन उदास झालं. त्या ऑपरेशनचा खर्च भरपूर येणार होता. ती रक्कम जमा करण्यासाठी शेखची नक्कीच खूप धावपळ चालू असणार, पण तरीही त्यानं माझ्याकडे पैसे मागितले नव्हते. पहा म्हणजे लेखिकेला वाटलं की कर्करोगाचं म्हणजे कॅन्सरचं ऑपरेशन करायचंय, त्याच्यासाठी खूप सारा पैसा लागणार आहे आणि त्याच्यासाठी या शेख मोहम्मदला खूप धावपळ करावं लागणार, त्याला इकडून तिकडून पैसे गोळा करावे लागणार. परंतु त्याने मॅडमला म्हणजेच लेखिकेला त्या ठिकाणी पैसे मागितले नाही. अनुभवाने मला बरंच काही शिकवलं. आपल्या स्वतःच्या हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये लपवून गोरगरिबांसाठी निधी गोळा करायला आलेल्या बायका मी पाहिलेल्या आहेत. पहा म्हणजे हिऱ्याच्या कुड्या म्हणजे काय, कुड्या घालता का तुम्ही कानात, हा म्हणजे स्त्रिया जे कानात दागिना घालतात त्याला म्हणायचं हिऱ्याचा कुडा. स्वतःच्या हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये लपवून गोरगरिबांसाठी निधी गोळा करायला आलेल्या बायका मी पाहिल्या आहेत. आपल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून ती मुलं अनाथ असल्याचं सांगताना चांगल्या सदन कुटुंबातील आई वडिलांना मी पाहिले. पहा म्हणजे काही जण त्या ठिकाणी शासनाची शिष्यवृत्ती लाटण्यासाठी त्या ठिकाणी आपलं मुलं अनाथ आहेत असं सांगतात आणि जी शिष्यवृत्ती आहे ती लाटण्याचा प्रयत्न करतात. अशी जी कुटुंब आहेत ती लेखिकेने पाहिली होती. परंतु
कितीतरी माणसं फाउंडेशनकडून मदत पदरात पाडून घेण्यासाठी आपल्या आईला निराधार ठरवून मोकळी होतात, हेही मी पाहिलं आहे. पहा, म्हणजे त्या ठिकाणी लेखिका सांगतात की एक प्रकारे म्हणजे शासनाची जी रक्कम आहे ती रक्कम मिळवण्यासाठी त्या ठिकाणी लोक कशाही पद्धतीला कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि आपल्या आईला देखील ते निराधार ठरवून त्या ठिकाणी काय करतात, जो निधी आहे तो मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. जर एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती आयुष्यातून उठेल असं आम्हाला ज्या कुणाबद्दल वाटेल त्यालाच फाउंडेशन मदत करेल असा माझा नेहमी आग्रह असतो. पहा, म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती आयुष्यातून उठेल. पहा, जर अशा गरीब व्यक्तींना जर वेळच्या वेळी मदत मिळाली नाही तर ते व्यक्ती ते जे फाउंडेशन कशाला म्हणायचं, म्हणजे जे सेवाभावी संस्था असतं त्याला काय म्हणायचं, फाउंडेशन. म्हणजे लोकांना मदत करणारी, लोकांच्या अडचणीला धावून जाणारं ते आहे फाउंडेशन. तुमच्या तोंडाला लावायचं फाउंडेशन नाही, नाही तर म्हणतात की तोंडाला लावायचं, तोंड कसं गोरं गोरं होतं त्यासाठी ते फाउंडेशन लावतात. ते फाउंडेशन ते नाही. या ठिकाणी त्या फाउंडेशनचा अर्थ काय आहे, फाउंडेशन म्हणजे सेवाभावी संस्था किंवा प्रतिष्ठान, त्या ठिकाणी अडचणीच्या लोकांना मदत करणारी थोडक्यात संस्था. आम्हाला ज्या कुणाबद्दल वाईट वाटेल त्यालाच फाउंडेशन मदत करेल असा माझा नेहमी आग्रह असतो. मी शेखला फोन केला, शेख मला एक सांग की या ऑपरेशनच्या पैशाची काय व्यवस्था केली. पहा, मग लेखिका सुधा मूर्ती यांनी त्या ठिकाणी शेख मोहम्मदला फोन केला आणि शेख मला एक सांग की ऑपरेशनच्या पैशाची काय व्यवस्था केली आहेस. पहा, आता काय सांगतोय शेख, मॅडम मी जुबेदाचे आणि माझ्या बायकोचे सगळे दागिने विकले आहेत, शिवाय बँकेकडून थोडं कर्ज घेतले आहे. पहा, आता शेख मोहम्मद आपल्या बहिणीच्या ऑपरेशनचा खर्च कसा भागवणार या संबंधात ज्या वेळेस लेखिकांनी त्याला प्रश्न केला, फोन केला, त्यावेळेस त्या फोनचं उत्तर देताना त्या ठिकाणी शेख मोहम्मद सांगतो की मॅडम मी काय केलं, जुबेदा आणि माझ्या बायकोचे सगळे दागिने विकले आहेत. पहा, शिवाय बँकेकडूनही थोडं कर्ज घेतलं आहे. शेख तू आम्हाला का नाही मदतीसाठी विचारलं. पहा, मॅडम म्हणतात की शेख तू आम्हाला का विचारलं नाही मदतीसाठी. मॅडम मला निदान एवढं तरी परवडतंय, पण आणखी किती लोक माझ्याहून गरीब असतात, माझ्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे. पहा, शेखचे विचार आणि शेखचं बोलणं. शेख मॅडमला सांगू लागला की मला तरी एवढं जमतंय, मला तरी हे परवडतंय, पण असे कितीतरी लोक आहेत की माझ्याहूनही गरीब लोक आहेत आणि माझ्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे. म्हणजे इतरांच्या जे शेखने उत्तर दिलेलं आहे, शेखच्या उत्तरामुळं काय झालं, पहा त्याचं हे उत्तर ऐकून मन हेलावलं. पहा, म्हणजे त्या ठिकाणी त्याचं जे हे उत्तर त्या ठिकाणी सुधामूर्ती यांनी ऐकलं आणि तिचं मन हेलावलं. मन हेलावणे म्हणजे काय रे, मन हेलावलं, मन हेलावले, हा दुःख वाटणे, मन हेलावलं. तिला एकदम गलबलून जाणं, थोडक्यात दुःख वाटलं, तिला वाईट वाटलं की आता हे काय आहे की त्याचं एवढे विचार उच्च लेवलचे असतील हे तिला सुचलं देखील नव्हतं. जास्त काही न बोलता मी त्याला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलची सर्व कागदपत्रे घेऊन येण्यास सांगितलं. मी त्याला पुढे काही बोलायची संधीच दिली नाही. पहा, म्हणजे या ठिकाणी सुधामूर्तींनी सांगितलं की तू उद्या येताना काय करायचं, हॉस्पिटलचे सगळे कागदपत्र घेऊन यायचे, मला दुसरं काही सांगायचं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी कागदपत्र घेऊन तो ऑफिसात आला. मी त्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं. सगळी कागदपत्र नीट तपासून पाहिली आणि नंतर त्याला 50,000चा चेक लिहून दिला. पहा, म्हणजे या ठिकाणी हॉस्पिटलची सगळी कागदपत्र तिने बघितले आणि तिने काय केला, 50,000चा चेक कोणाला दिला, शेख मोहम्मदला दिला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं.
पहा, म्हणजे ज्या वेळेस 50,000चा चेक शेख महम्मदला लिहून दिला त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. मॅडम, तुमच्याकडून एवढे पैसे मिळतील असं मला वाटलं नव्हतं. तुम्ही माझ्या संकटात आपलं माणूस समजून मदतीला धावून आला आहात. पहा, ज्या वेळेस 50,000चा चेक सुधामूर्ती यांनी त्या शेख महम्मदला दिला त्यावेळेस त्याला आश्चर्य झालं आणि तो आश्चर्याने म्हणतो, मॅडम, तुमच्याकडून एवढे पैसे मिळतील असं मला वाटलं नव्हतं. तुम्ही माझ्या संकटात आपलं माणूस समजून मदतीला धावून आला आहात. म्हणजे त्या ठिकाणी त्याचं बोलणं आपलेपणाचं, आपुलकीचं, प्रेमाचं बोलणं, त्या ठिकाणी तो मॅडमला म्हणतोय की मला वाटलं नव्हतं की मला एवढी मदत तुम्ही करू शकता. हे असलं बोलणं मी सहसा फारसं मनावर घेत नाही. जेव्हा कधी मी गरजूंना मदत करते तेव्हा ते मला असं काहीतरी म्हणतातच. पण एकदा त्यांची गरज भागली, संकटातून मुक्ती झाली की ते बोलण्याचेही कष्ट घेत नाही. पहा, म्हणजे त्या ठिकाणी लेखिका सांगतात की हे असलं बोलणं मला सगळं माहीत होतं, परंतु एकदा त्यांची गरज संपली की परत ते अशा पद्धतीचं बोलत नाहीत. असं अनुभव देखील त्या ठिकाणी लेखिकेला आला होता. पण एकदा त्याची गरज भागली, संकटातून मुक्तता झाली की ते बोलण्याचेही कष्ट घेत नाहीत. असेच काही दिवस लोटले. ऑपरेशन व्यवस्थित पार पडल्याचा निरोप शेखने आपल्या ऑफिसात ठेवला होता. पहा, म्हणजे 50,000ची मदत त्या ठिकाणी लेखिकेने केली आणि ऑपरेशन अतिशय सुंदररित्या चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पार पाडलं. कुठलाही अडथळा त्या ठिकाणी ऑपरेशनमध्ये आला नाही. आणि मग त्या ठिकाणी काय केलं तर शेख महम्मदने ऑफिसमध्ये निरोप ठेवला की ऑपरेशन व्यवस्थित पार पडलेलं आहे. त्यानंतर बरेच दिवस त्याच्याकडून काहीच बातमी कळली नाही. आमचेही त्याच्याकडे काही काम निघालं नव्हतं. पहा, म्हणजे बरेच दिवस झालं आता त्याच्याकडे काही काम बी पडलं नाही लेखिकेचं आणि त्याच्यामुळे त्यांचा एवढा काही संबंध बी आला नाही. मग एक दिवस सकाळी ज्यावेळेस ती ऑफिसात गेली आणि ऑफिसात पाऊल टाकलं तर त्या रिसेप्शन काउंटरपाशी शेख थांबलेला त्या ठिकाणी लेखिकेला दिसला. त्याच्याबरोबर 4 वर्षाची छोटी काय होती, मुलगी होती. पहा, आता छोटीशी मुलगी 4 वर्षाची कोण होती? तिच्या अंगात साधा सुती फ्रॉक होता. कसा होता? साधा सुती फ्रॉक, पण झालरी बटणे वगैरे लावून सुरेख शिवलेला होता. झालर कशाला म्हणतो आपण? झालर कशाला म्हणतो? झालर लावता का तुम्ही तुमच्या ड्रेसला? हा, मग नक्षीकाम केलेली कापडी पट्टी, बरोबर? नक्षीकाम केलेली कापडी पट्टी म्हणजे झालर. तिच्या केसांना भरपूर तेल लावून चापून चोपून एक पोनीटेल बांधलेली होती. पोनीटेल म्हणजे काय रे? काय म्हणता? वेणी म्हणता, बरोबर ना? म्हणजे केसांची एक पोनीटेल बांधलेली होती, वेणी बांधलेली होती, चापून चोपून तेल लावलेलं. शेखचा चेहरा दुःखी दिसत होता. काय शेख, कसा आहेस तू? तुला भेटीची वेळ वगैरे दिली होती की काय? तर पहा पुढं काय म्हणतोय तो, सॉरी मॅडम, 2 आठवड्यापूर्वी जुबेदा गेली. तुम्ही तिला इतकी मदत केली पण तिचं नशीबच खोटं. पहा, तो शेख महम्मद काय म्हणतोय की सॉरी मॅडम, 2 आठवड्यापूर्वी जुबेदा म्हणजे त्याची बहीण त्या ठिकाणी मरण पावली. तुम्ही तिला इतकी मदत केली पण तिचं नशीब खोटं. खरं तर तुम्हाला येऊन भेटायची, तुम्हाला सलाम करायची इच्छा होती हो तिची. पहा, म्हणजे तुम्हाला नमस्कार करण्याची तिची इच्छा होती पण अल्लानं तिला नेलं. मी तिच्या मुलीला घेऊन आलोय, ही तबसूम. पहा, आता त्या ठिकाणी शेख महम्मद सांगतोय की जुबेदाला खूप इच्छा होती की तुमच्याकडे यायचं आणि तुम्हाला सलाम करायचं, तुम्हाला नमस्कार करण्याची, परंतु तिला ती वेळ मिळाली नाही. अल्लाच्या मनात नव्हतं आणि अल्लाने, देवाने तिला काय केलंय, देवाघरी घेऊन गेलेले आहेत आणि आता ती या जगात राहिलेली नाही. परंतु तिची मुलगी, तिचं नाव तबसूम. मी तबसूमकडे पाहिले. हे एवढं मोठं ऑफिस, ही सभोवतालची एवढी सगळी अनोळखी माणसं, बिचारी भावरली होती. पहा, ती लहानशी मुलगी जुबेदाची, तबसूम नावाची, आणि ती त्या ठिकाणी मॅडमकडे आली होती आणि त्यावेळेस तिने मॅडमकडे बघितलं, तेवढं मोठं ऑफिस बघितलं, छोटीशी मुलगी गांगरून गेली होती, घाबरली होती.
त्या अनाथ मुलीकडे पाहून मला वाईट वाटलं. आपल्या नशिबात काय उडून ठेवलंय याची तिला कल्पनाही नव्हती. तिच्या मामानं तिला सांगितलं, बेटी मॅडम को सलाम करो. त्याबरोबर त्या पोरीने आपले इवलेसे हात उचलून मला सलाम केला. पहा, म्हणजे त्या मुलीची जुबेदाची इच्छा होती की काय करायचं, की ज्या संस्थेने ज्या सुधा मूर्तींनी त्या ठिकाणी 50,000चा चेक दिला होता, त्या 50,000चा चेक ज्या फाउंडेशननी त्यांना दिला होता, त्या फाउंडेशनचं त्या मॅडमचं त्या ठिकाणी नमस्कार करायचा, तिला सलाम करायची ही शेवटची इच्छा जुबेदाची होती. परंतु देवाने तीही इच्छा पूर्ण करू शकला नाही. देवाने तिला काय केलंय, देवाघरी घेऊन गेलेला आहे. तिचा मृत्यू झालेला आहे. परंतु तिची जी मुलगी आहे तबसुम नावाची जी मुलगी आहे, तिला घेऊन तो तिचा मामा म्हणजे कोण, शेख मोहम्मद घेऊन आलेला आहे. आणि तो जुबेदाच्या मुलीला म्हणजे तबसुमला सांगतोय की मॅडम को सलाम करो. त्याचबरोबर त्या पुरीनं आपले इवलेसे हात उचलून मला सलाम केला. म्हणजे पहा, त्या सुधा मूर्तींना त्या ठिकाणी सलाम केला. माझ्या तोंडून शब्द फुटेना. पहा, म्हणजे लेखिका सांगतात की माझ्या तोंडून काय होतोय, शब्द फुटेना. शेखनं डाव्या हाताच्या बोटाने डोळे पुसले आणि खिशातून एक पाकिट काढलं. पहा, शेखने काय केलं, डाव्या हाताच्या बोटांनी आपले डोळे पुसले आणि खिशातून एक पाकिट काढलं. मॅडम, हे तुमच्यासाठी आहे, जुबेदाने पाठवलंय. मला यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी. पहा, त्या शेख मोहम्मदने त्या ठिकाणी आपलं जे अश्रू आहेत, तिची बहीण गेली होती 2 आठवड्यापूर्वी आणि त्या बहिणीच्या मुलीला घेऊन तो मॅडमकडे आला होता. आणि काय केलं, ज्यावेळेस ती सर्व हकीकत, ज्यावेळेस आपल्या त्या छोट्याशा मुलीने मॅडमला सलाम केला, हात जोडून त्या इवल्याशा हातांनी त्या ठिकाणी मॅडमला सलाम केला, त्यावेळेस जे शेख मोहम्मद आहे त्याचं हृदय भरून आले आणि त्याच्या तोंडून शब्द फुटेना. तो आपल्या डाव्या हाताच्या बोटांनी डोळे पुसत आहे आणि खिशातून एक पाकिट काढलं आणि मॅडमला म्हणला की हे जुबेदाने पाठवलंय, मला यायला उशीर झाला त्याबद्दल त्या ठिकाणी सॉरी. मी तो लिफाफा उघडला. आत 3,000 रुपये होते. मी गोंधळून शेखकडे पाहिले. मॅडम, तुम्ही 50,000 दिले होते, पण जुबेदाचं ऑपरेशन आणि औषध पाणीसाठी फक्त 47,000च खर्च आला. पहा किती प्रामाणिकपणा. त्याने ज्यावेळेस मॅडमने तो लिफाफा उघडला, त्याच्या आत 3,000 रुपये त्या ठिकाणी निघाले. आणि मग त्या मॅडम गोंधळल्या, सुधामूर्ती गोंधळल्या आणि गोंधळून शेखकडे पाहिलं. त्यावेळेस शेख मोहम्मद त्या ठिकाणी मॅडमला म्हणाला की मॅडम, तुम्ही मला किती दिले होते, 50,000 रुपये दिले होते, परंतु त्या ठिकाणी जुबेदाचं ऑपरेशन आणि औषध पाणीसाठी फक्त 47,000च खर्च झाला. पहा त्याचे प्रामाणिकपणा. एखादा म्हणला असता 50,000 रुपये मिळाले, बहीण गेली तर गेली, 3,000 रुपये शिल्लक राहिलेत, जाऊ द्या आपण खर्च करू, बरोबर नाही. परंतु त्याचा प्रामाणिकपणा किती मोठा होता. त्याने ते 3,000 रुपये उरलेले, 47,000 रुपये खर्च झाला, ऑपरेशनचा 3,000 रुपये उरले होते, ते उरलेले 3,000 रुपये मॅडमला परत दिलेले आहेत. आपण आता यातून काही वाचत नाही हे जेव्हा जुबेदाला समजलं, तेव्हा ती म्हणाली, आपण उरलेले पैसे मॅडमना परत करू, निदान दुसऱ्या कुणाच्या तरी उपयोगाला येतील, एखादा नशिबान असेल त्याचा जीव तरी वाचेल. आता हे पैसे माझ्यावर खर्च करून वाया घालवायला नकोत आपण. पहा, म्हणजे त्या ठिकाणी शेख मोहम्मदची बहीण जुबेदा ही देखील किती प्रामाणिक होते, किती तिचं एक दूरदृष्टी होती. तिने सांगितलं की आता मला हे पैसे खर्च करून मी काय वाचणार नाही, त्याच्यामुळे हे पैसे तुम्ही काय करू नका, खर्च करू नका, आपण काय करू ते मॅडमला परत देऊ. आणि एखादा कुणी नशीबवान असेल, ज्याचा जीव वाचणार आहे, अशा लोकाला हे पैसे खर्च झाले तर आपलं काय होईल, त्या ठिकाणी जीवन सार्थकी लागेल. म्हणजे परोपकाराची जाणीव असणारी ही जी जुबेदा आणि तेवढाच प्रामाणिक असणारा हा शेख मोहम्मद या ठिकाणी आपण पाहत आहोत. आता हे पैसे माझ्यावर खर्च करून वाया घालवायला नकोत आपण. माझ्या नकळत माझ्या डोळ्यातील पाणी गालावरून वाहू लागले. मी जुबेदाला कधीच भेटले नव्हते, पण दुसऱ्याविषयी तिच्या मनातली ही कळकळ पाहून मी थक्क झाले. पहा, म्हणजे लेखिका सांगते की माझ्या नकळत माझ्या डोळ्यातलं पाणी गालावर, तिचं ज्या शेख मोहम्मदचे जे बोल आहेत ते बोल ऐकल्यानंतर
तिला एवढं वाईट वाटलं आणि ती ऑटोमॅटिक रडू लागली. तिच्या डोळ्यातले आसू कधी गालावर आले हे तिला देखील समजलं नाही. म्हणजे दुसऱ्याविषयी एवढं तिच्या मनातली ही कळकळ पाहून त्या ठिकाणी लेखिका थक्क झाली. सुधा मूर्ती थक्क झाली आणि म्हटली की काय ती बाई आणि काय तिचं हा भाऊ, किती त्यांच्यामध्ये दुसऱ्याविषयी असणारं प्रेम, दुसऱ्याविषयी असणारी आपुलकी आणि दुसऱ्याविषयी असणारं एक आत्मीयता. इतक्या गरिबीत आणि यातना सहन करताना सुद्धा तिनं दुसऱ्या गरजू रुग्णांचा विचार करावा ही गोष्ट विस्मयचकित करून सोडणारी होती. आपण स्वतः संकटाशी झुंज देत असताना दुसऱ्याचा विचार करणारी माणसं या जगात विरळच. त्या ठिकाणी लेखिका विचार करतात की स्वतः त्या ठिकाणी गरिबीत असून दुःख सहन करून दुसऱ्या गरजू व्यक्तीविषयी आपल्या मनात एक चांगली भावना असणं ही जी गोष्ट आहे ती विस्मयचकित करून सोडणारी. आपण स्वतः संकटाशी झुंज देत असताना दुसऱ्याचा विचार करणारी माणसं या जगात अत्यंत विरळ आहेत. इथं तुमचं शिक्षण, भाषा, जात पात, धर्म या कशाचा संबंध नसतो. म्हणजे या ठिकाणी तिथं शिक्षण नाही, भाषा नाही, जातपात नाही, धर्म नाही, कशाचा संबंध नाही. त्यासाठी हृदयात अपार करुणा असावी लागते. त्यासाठी आपल्या हृदयामध्ये अपार त्या ठिकाणी काय पाहिजे, करुणा पाहिजे, दुसऱ्याविषयी काळजी पाहिजे. मी तो लिफाफा तसाच शेखला परत देऊन म्हणाले, हे पैसे तस्सुमसाठी आहेत. म्हणजे ज्या लिफाफ्यामध्ये 3,000 रुपये उरलेले होते, 47,000 खर्च झाला, 3,000 उरलेले पैसे त्या ठिकाणी शेख मोहम्मद मॅडमला देत होता. त्यावेळेस तो लिफाफा शेखला परत त्या ठिकाणी सुधा मूर्ती यांनी दिलेला आहे आणि सांगितला हे पैसे तस्सुमसाठी आहेत. अल्लाची तिच्यावर मेहरबानी असू दे. तुला जर काही मदत लागली तर प्लीज मला सांग. अशा पद्धतीचं सुधा मूर्ती त्या ठिकाणी शेख मोहम्मदला सांगतात. इतरांविषयी करुणेची भावना बाळगण्याच्या बाबतीत ती आपल्या आईच्याही 4 पावले पुढे जाऊन दे. आपली ही जी भूमी आहे ना ती श्रीमंत काय माहीत आहे. या ठिकाणी सुधा मूर्ती सांगतात की ज्या पद्धतीने तिची आई म्हणजे जुबेदाला दुसऱ्याच्या करुणा म्हणजे दुसऱ्याविषयी काळजी होती, करुणा होती, तशीच करुणा त्या ठिकाणी या मुलीमध्ये म्हणजे तस्सुममध्ये येवो आणि ती त्या ठिकाणी आपल्या आईच्या 4 पावलं पुढे जावं असं त्या ठिकाणी जे मत आहे ते सुधा मूर्तींनी व्यक्त केलं. आणि आपली जी भूमी आहे ती श्रीमंत काय माहीत आहे, तर सोन्याच्या किंवा हिऱ्याच्या खाणी तिच्या पोटात आहेत म्हणून नव्हे, तर या जुबेदासारख्या लोकांमुळे तिचं ऐश्वर वाढणार आहे. म्हणजे या भारतातील ज्या खाणी हिऱ्या सोन्याच्या खाणी पोटात आहेत म्हणून आपला भारत देश मोठा नाही, तर जुबेदासारख्या प्रामाणिक महिला, प्रामाणिक मुली, प्रामाणिक लोक या ठिकाणी आपल्या भारतामध्ये आहेत. त्यामुळे आपल्या जे ऐश्वर आहे ते ऐश्वर त्या ठिकाणी मोठा आहे असं त्या ठिकाणी सांगतायत लेखिका. तस्सुम नुसती तेथे बसली होती, तिला काहीच कळत नव्हतं. माझे शब्द पसनी पडणं शेखलाही कठीण झालं होतं, म्हणजे कठीण जात होतं. म्हणजे तस्सुम ही जी जुबेदाची मुलगी आहे ती फक्त त्या ठिकाणी बसून ऐकत होती आणि शेखला देखील मी जे काही बोलत होतं ते काही मनापासून समजत असेल असं तिला वाटत नव्हतं. म्हणजे असं शेखलाही कठीण जात होतं शब्द समजणं. अशा प्रकारे या ठिकाणी जो पाठ आहे सलाम नमस्ते हा जो पाठ आहे सुधा मूर्ती यांनी आपल्याला या आपल्या 7वीच्या पुस्तकामध्ये दिलेला अत्यंत आपल्याला प्रेरणादायी आणि आपल्यासाठी एक काहीतरी सांगून जाणारा की माणसाने वागायचं कसं, बोलायचं कसं, चालायचं कसं याचं एक सुंदरसं उदाहरण या पाठातून आपल्याला दिलेलं आहे. सर्वांनी हा पाठ या ठिकाणी अभ्यासला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. ओके, आता झालं.